टीम सर सर तारिणी, गुलाबच्या मरणाने एक ऑफिसर म्हणून जेवढं तुझं नुकसान झालंय ना, त्याहून जास्त एक मुलगी म्हणून झालंय याची कल्पना आहे मला. तो तर गेलाच, पण जाताना वसुधाचं सत्य सुद्धा बरोबर घेऊन गेलाय. आणि एक चक्रव्यूह आखून गेलाय, ज्यातनं बाहेर कसं पडायचं ते तर दूरच, पण त्याच्यात शिरायचं कसं हेच कळत नाहीये. मला सांग, काय सांगितलं गुलाबने? त्याचे शेवटचे शब्द काय होते? मी फक्त एक प्यादा होतो आणि आजही एक प्यादा आहे, पण माझ्यावरती एक व्यक्ती आहे जी अजूनही मोकाट फिरत आहे. ती व्यक्ती कुठे लांब नाही, इथेच तुझ्या आजूबाजूलाच आहे. सर, त्याच्या म्हणण्यावरनं या सगळ्यामध्ये आपल्या जवळपासचीच कुठली तरी व्यक्ती इन्व्हॉल्व्ह आहे. मे बी. तारिणी, वसुधा मला नेहमी एक थेअरी सांगायची, जी मला वाटतं तुझ्या नक्कीच कामी आहे. तुझी आई म्हणायची, जेव्हा गुन्हेगार आपल्या जवळपासचा कोणी असतो ना, त्याला ओळखणं सगळ्यात जास्त सोपं असतं. जी व्यक्ती ध्येयाच्या जवळ पोचत असताना तुला थांबवत असेल, काळजी दाखवून मागे यायला सांगत असेल, देर आर चान्सेस ती व्यक्ती अधिक घातक असेल. तू चक्रव्यूहात शिरशीलही, पण वसुधाचे हे शब्द तुला चक्रव्यूह भेदायला सुद्धा मदत करतील. मी ही गोष्ट कायम लक्षात ठेवीन आणि तुमचा गायडन्स कायम मिस करेन सर. ऑल द बेस्ट. नाही सर, आज प्रोटोकॉल तोडून एक गोष्ट करायची. परमिशन आहे? ऍक्च्युली आता मी तुझा चीफ नाहीये, बट ॲज युअर ओल्ड चीफ, परमिशन ग्रँटेड. ऑल द बेस्ट तारिणी. भविष्यात तुला कधीही काहीही मदत लागली तर कधीही कॉन्टॅक्ट करू शकतेस. आय एम देअर फॉर यू 24/7. सो ऑफिसर तारिणी, जय हिंद. जय हिंद सर.